आताच सन्मान्य परिणय फुके साहेबांची लक्षवेधी झाली। या लक्षवेधीमध्ये त्यांनी हे ब्रीफिंग करणारे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर आक्षेप घेतलेला आहे, चुकीचं ब्रीफिंग करतात आणि तोच आक्षेप माझा या लक्षवेधीच्या माध्यमातून आहे। याची जर आपण या उत्तराची शेवटची ओळ असली तर महाराष्ट्र राज्य मार्गदर्शक तत्वे बंधनकारक असून यात बदल करण्यास राज्य शासन सक्षम नाही असं म्हटलेलं आहे। म्हणजे या प्रश्न तुम्हाला उत्तराचा उत्तर प्रश्न विचारायचं कामच नाही, परंतु माझा असा प्रश्न आहे की महाराष्ट्र शासन हे सक्षम राज्य आहे व राज्याला कार्यक्षम शिक्षण मंत्री व कार्यक्षम शिक्षण राज्यमंत्री लाभलेले आहेत आणि त्यामुळे ही टीईटीचे प्रश्न माझे सोडवले जातील असा माझा पूर्णतः विश्वास आहे। मान्य सक्षम नाही म्हणून सांगितलेलं आहे। माझा तेवढाच आक्षेप आहे सर की या ठिकाणी राज्य शासन आपलं सक्षम राज्य आहे। या ठिकाणी सभापती महोदय, या लक्षवेधीच्या संदर्भात बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिनियम 2009 यातील नियम 23/1 नुसार मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 1/9/2025 रोजी 1 ते 8 पर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांना टीईटी परीक्षा ही अनिवार्य केलेली आहे। सन्मान्य सभापती महोदय, हा अधिनियम 2009चा आहे, त्यामुळे महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारी 2013 पूर्वीचे शिक्षकांना शिक्षक पात्रता टीईटी मधून सूट दिली होती, परंतु मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आज रोजी जे शिक्षक सेवेमध्ये कार्यरत आहेत त्या सर्वांना ही टीईटी परीक्षा अतिशय बंधनकारक केलेली आहे। सन्मान्य सभापती महोदय, शिक्षकांना शैक्षणिक अध्यापनासोबतच आज अशैक्षणिक कामाचा मोठ्या प्रमाणात बोजा आहे व त्यामुळे शिक्षक होऊ पाहणाऱ्या तुलनेत सेवेत असणाऱ्या शिक्षकांना अभ्यास करण्यासाठी आता वेळच मिळत नाही आहे, अपुरा पडतो आहे। म्हणून सभापती महोदय, माझी सन्मान्य मंत्री महोदयांना प्रश्न आहे की आपण सक्षम राज्याचे सक्षम शिक्षण राज्यमंत्री आहात, आमची मागणी ही आहे की टीईटी परीक्षा ही रद्द झाली पाहिजे। त्याकरिता आपण केंद्राकडे तसेच एनसीटी कडे पाठपुरावा करणार का आणि यासाठी न्यायालयाच्या न्याय निर्णयाच्या विरुद्ध आपण पुनर्विचार याचिका दाखल केलेली आहे का? त्यानंतरचा माझा प्रश्न आहे की या ठिकाणी आपल्या उत्तरामध्ये आपण सांगितलेलं आहे, सभापती महोदय माझ्या या लक्षवेधीकडे लक्ष केंद्रित करावं। आपल्या उत्तरामध्ये टीईटी परीक्षेचा निकाल हा फक्त 11.28% लागलेला आहे असं आपण उत्तरात सांगितलेलं आहे। सदर टीईटी परीक्षा रद्द होईपर्यंत माझा प्रश्न आहे, सेवा अंतर्गत शिक्षकांकरिता शिकवत असलेल्या इयत्तेवर आधारित अभ्यासक्रम जे आहेत त्या परीक्षा आपण आयोजित करणार का? त्याचप्रमाणे केंद्र शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा सामान्यतः वर्षातून 2 वेळा घेण्यात येते। 2000 आपण त्याच्यामध्ये 9 वेळा परीक्षा घेण्यात आली, पण ती 2013 पासून घेण्यात आलेली आहे। माझा प्रश्न हा आहे की 2026-27 नंतर या शिक्षकांना पुन्हा 9 वेळा संधी आपण देसाल का परीक्षा देण्यासाठी आणि पात्रता होण्यासाठी? त्यानंतर या ठिकाणी सन्मान्य शिक्षण मंत्री महोदय, सेवेत असलेल्या शिक्षकांसाठी जी पात्रता परीक्षा आयोजित केलेली जाईल त्याची काठिण्य पातळी कमी करून खुल्या प्रवर्गासाठी 60 व राखीव प्रवर्गासाठी 55% ऐवजी खुल्या प्रवर्गासाठी आपण 45 व राखीवसाठी 40% उत्तरनेतीची अट आपण लागू करणार का? आणि माझा शेवटचा प्रश्न आहे सभापती महोदय या ठिकाणी की आज सेवारत असलेले कर्मचारी 10-10, 20-20, 30-30 वर्षापासून सेवा करून राहिले, त्यांची सेवा फक्त 5 वर्ष राहिलेली आहे। ज्या शिक्षकांच्या सेवेची 5 वर्ष बाकी आहेत त्यांना पदोन्नतीकरिता शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी मधून सूट आपण देणार आहात का? त्यांना टीईटी देण्यात बंधनकारक राहणार नाही, त्यांना पदोन्नती आपण देणार। मंत्री महोदय। सभापती महोदय, सन्मान्य सदस्य किरण सरनाईक साहेबांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना आपल्याला माहिती देतो की माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजी पारित केलेल्या निर्णयामुळे टीईटी परीक्षा म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा ही बंधनकारक त्या ठिकाणी झालेली आहे। सदर पात्रता परीक्षा उत्तीर्ण करण्याकरता 2 प्रयत्नांची नाही तर 2 वर्षांची मुदत ही माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी ठरवून दिलेली आहे। 2013 पासून आतापर्यंत 9 वेळा ही परीक्षा त्या ठिकाणी झाली। पुढील 2 वर्षाच्या कालावधीमध्ये राज्य शासनाने प्रत्येक वर्षी 1च्या ऐवजी
2दा ही परीक्षा घेण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलाय. तसंच केंद्र शासन देखील प्रत्येक वर्षी 2 पात्रता परीक्षा आयोजित त्या ठिकाणी करते. त्यामुळे 8 पात्रता परीक्षेची संधी याच्यानंतर आपल्या शिक्षकांना त्या ठिकाणी मिळणार आहेत. आणि त्यापैकी राज्य शासनाची एक, केंद्र शासनाची एक पात्रता परीक्षा आता झाली आहे आणि आतापर्यंत अजून देखील 6 पात्रता परीक्षा त्या ठिकाणी शिल्लक आहेत. राज्य शासनाने शिक्षक पात्रता परीक्षेची काठिण्य पातळी कमी केली असून यापूर्वी जसं 3% निकाल लागत होता, आपण जर का इतक्या वर्षात बघितलं अभिजित भाऊ 2013 पासून, तर 3% त्या ठिकाणी निकाल लागायचा. परंतु जे शिक्षक त्या ठिकाणी कार्यरत आहेत त्यांना थोडा पेपर सोपी असला पाहिजे किंवा नवीन येणाऱ्या शिक्षकांच्या भरतीकरिता जो पेपर आहे त्याच्यापेक्षा थोडा त्याची काठिण्य पातळी कमी असली पाहिजे अशी सततची मागणी त्या ठिकाणी सर्वांच्या माध्यमातून होत होती. त्यामुळे आपण ती काठिण्यता पातळी थोडी कमी केली. त्याचाच रिझल्ट आता असा आलाय की जो आतापर्यंत 3% निकाल लागत होता तो निकाल आता जवळजवळ 11.28% त्या ठिकाणी गेला आहे आणि जवळजवळ 50,000 शिक्षकांनी ही पात्रता परीक्षा त्या ठिकाणी उत्तीर्ण देखील केलेली आहे. आणि विधी व न्याय विभागाने आपण जे पहिले विनंती केली होती की बाबा पुनर्लोकन याचिका आपल्याला सादर करायची आहे, आपण नागपूरमध्ये तशी बैठक घेऊन शब्द देखील दिला होता. सुरुवातीला विधी व न्याय विभागाने ती परवानगी नाकारली होती, परंतु पुन्हा आपण त्यांना विनंती केली की सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची विनंती केली आणि आता त्याला विधी व न्याय विभागानं परवानगी दिली असून आपण पुन्हा त्या ठिकाणी पुनर्लोकन याचिका दाखल करणार आहोत. आणि राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या मार्गदर्शक तत्वानुसार हे जे RT ऍक्ट नुसार राष्ट्रीय शिक्षण परिषदेलाच सर्वोच्च संस्था असून क्वालिफिकेशन जे आहे ही त्या ठिकाणी राष्ट्रीय शिक्षण परिषदच त्या ठिकाणी ठरवत असते. याच्यामध्ये राज्य सरकारला हस्तक्षेप त्या क्वालिफिकेशन मध्ये करता येत नाही. आणि या ठिकाणी जो शब्द विभागाच्या वतीने देण्यात आला आहे सक्षम नाही, हा विशिष्ट त्या अधिकार नसल्यामुळे त्याच्याकरता वापरण्यात आला. तरी मी सभागृहाला विनंती करतो की हा शब्द त्याच्यावरून डिलीट करून तो अधिकार त्या ठिकाणी राज्य सरकारला नाही असं वापरण्यात यावं.